नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपली जुनी माती नवी पिढी या यूट्यूब चॅनेलवर। तर आज मी बनवली आहे खाण्यासाठी एकदम चविष्ट आणि पौष्टिक असा गोड पदार्थ, जो पारंपरिक तर आहेच आणि सर्वांना खायला सुद्धा खूप आवडते। साजूक तुपातली लापशी। मी यासाठी येथे घेतले आहे 2 वाटी लापशी रवा, 2 वाटी गूळ आणि ड्रायफ्रूट्स, किसलेलं खोबरं। पहिल्यांदा आपल्याला लापशीचा रवा चांगला भाजून घ्यायचा आहे। छान असा लापशीचा रवा भाजून झालेला आहे। खरपूस रंग येईपर्यंत मी येथे रवा भाजून घेतलेला आहे। आता याला एका भांड्यामध्ये मी काढून घेते। हा बघा, छान रवा भाजलेला आहे। कलर सुद्धा किती छान आलेला आहे याला। आता मी येथे एक मातीचं भांडं ठेवलेलं आहे। मी जास्त पदार्थ चुलीवर बनवते, त्यामुळे यासाठी मी मातीचं भांडं वापरलेलं आहे। आता यामध्ये घालून घ्यायचं आहे 2 चमचे तूप, नंतर थोडेसे बारीक चिरलेले काजू आणि बदाम। याला आपण चांगलं भाजून घ्यायचं आहे। छानसं भाजून झाल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत लापशीचा रवा। लापशी रवा घालून घेतल्यानंतर याला आपण एकदा आणखीन छान भाजणार आहोत। भाजून झाल्यानंतर यामध्ये आपण उकळलेलं गरम पाणी घालायचं आहे। मी येथे अगोदरच पाणी गरम करून ठेवलं होतं, ते यामध्ये आता मी घालून घेत आहे। यामध्ये गाठी होऊ नये म्हणून आपल्याला चांगलं ढवळत राहायचं आहे। हे बघा, पाणी आता त्यामध्ये सगळं मस्त मुरलेलं आहे। येथे आपण याला 7 ते 8 मिनिटं छान झाकून ठेवायचं आहे। झाकून ठेवल्यामुळे आपली लापशी 6-7 मिनिटात चांगली शिजून जाईल। याला अधूनमधून आपल्याला उघडून बघायचं आहे। जर यामधलं पाणी जर संपत आले असेल तर येथे आपल्याला गरम पाणी नंतर घालायचं आहे। मी येथे अगोदरच 2 तांबे पाणी घालून घेतलं होतं, त्यामुळं आता येथे पाणी घालायची गरज नाही आहे। लापशी आता आपली छान शिजलेली आहे। हे बघा, एकदम छान मऊसूत अशी लापशी आपली तयार झालेली आहे। आता येथे आपण बारीक केलेला गूळ घालून घेणार आहोत। गूळ यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। गूळ वितळेपर्यंत आपल्याला याला सतत ढवळत राहायचं आहे, कारण लापशी आपली खाली चिटकणार नाही। हे पहा, गूळ आता सर्व वितळत आलेला आहे आणि लापशीला कलरही छान आलेला आहे। तुम्हाला माहीत आहे का, लापशीमध्ये गूळ, तूप आणि गहू असल्यामुळे शरीराला ताकद मिळते आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते। लापशी त्वचेसाठी आणि केसांसाठीही खूप उपयोगी ठरते। आठवड्यातनं एकदा तरी नक्की लापशी खात जा। यामध्ये आता आपण थोडीशी विलायची पूड आणि जायफळ घालून घेणार आहोत आणि वरतून किसलेलं खोबरं। तुम्ही यामध्ये खोबऱ्याचे बारीक बारीक कापही घालू शकता। मला तर ना काप आवडत नाहीत, त्यामुळे मी किसलेलं खोबरं घातलेलं आहे। आता याला चांगलं ढवळून घ्यायचं आहे। येथे लापशी आपली तयार झालेली आहे। हे बघा, किती छानशी लापशी झालेली आहे तयार। तुम्हाला आवडते का लापशी खायला? मला तर खूप आवडते आणि आठवड्यातनं एकदा मी ही लापशी नक्कीच बनवून खात असते। यामध्ये आपल्याला आता 1 चमचा तूप घालून घ्यायचं आहे। तूप घातल्यामुळे लापशी पचायला सोपी जाते। मला खोबरं आवडतं, त्यामुळे मी यावरती आणखीन एकदा खोबरं घातलेलं आहे। तर कशी वाटली ही तुम्हाला लापशी? तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली जुनी माती नवी पिढी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की माझी लापशी कशी झाली आहे।